आणि एक मोठी अपडेट येते। शिवसेना उमेदवार संजय शिरसाट यांच्या गाडीवर हल्ला झालाय। गाडीमध्ये संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट हे उपस्थित होते। अज्ञात व्यक्तींनी या गाडीवर हल्ला केल्याची माहिती समोर येते। शिवसेनेचे उमेदवार आहेत संजय शिरसाट आणि त्या वाहनामध्ये शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत होता अशी ही माहिती आहे। वैभव परब अधिकची अपडेट येतील। वैभव, नेमकी किती वाजताची घटना आहे आणि सध्याची काय स्थिती? अगदी काही मिनिटांपूर्वीच ही घटना घडल्याची माहिती आहे ती समोर आलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर मधल्या ज्या काही वेगवान घडामोडी आहेत त्या गेल्या 2 दिवसांपासून आपल्याला अधिक जलद गतीने पाहायला मिळतात। कधी अंबादास दानवे पोलिसांवर आरोप करतायत, तर कधी काही नगरसेवक आहेत ते पैसे वाटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर संजय शिरसाट आहेत हे मनोज जरांगेंची भेट घेताना दिसतात आणि त्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आहेत त्या एकमेकांवर झाडल्या जातात। आणि अशातच आता आपल्याला जी दृश्यांमध्ये गाडी दिसते ती संजय शिरसाट यांची गाडी आहे। त्या गाडीमध्ये सिद्धांत शिरसाट म्हणजे संजय शिरसाट यांचे चिरंजीव हे आपल्या घराकडे जात असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गाडीवर हल्ला केल्याची माहिती समोर येते आहे। आणि हा हल्ला मागून झाल्याचे आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय। काच फुटलेली आहे, परंतु यामध्ये कुठलीही दुखापत किंवा कुठलीही इजा ही सिद्धांत शिरसाट यांना झालेली नाहीये, कारण त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते देखील होते, त्यामुळे हल्लेखोर आहे ते तिकडनं ताबडतोब पळून गेल्याची माहिती समोर आलेली आहे। परंतु आता संजय शिरसाट हे नेमके कोणावर आरोप करतायत, नेमका हा इशारा आता कोणाकडे जातोय, हा हल्ला कोणी केलाय याची सखोल माहिती आता थोड्याच वेळात संजय शिरसाट देतील। धन्यवाद वैभव या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।